नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द ब्लॉग विथ अक्षयमध्ये. तर आज तो सण आला आहे ज्या सणाची वाट आम्ही आतुरतेने 11 महिने बघत असतो आणि फायनली तो सण आता 2-4 दिवसामध्ये आला आहे. तर आज आम्ही चाललो आहे आमच्या गणेश महाराजच्या दादाची मूर्ती घ्यायला. तर चला मग मित्रांनो, भेटू डायरेक्ट मूर्ती घेताना. चला तर मग मित्रांनो, फायनली आमची ट्रॉली गणपती बाप्पाची आम्ही घेऊन चाललो आहे बाहेर. आणि स्ट्रगल असतो बराच, कारण की बऱ्याच साऱ्या गाड्या उभ्या असतात. तर कसं बसं करतो आम्ही लोक. फायनली ट्रॉली घेऊन आलो आहे बाहेर. तर चला मग आता ट्रॉली सजवायचं पण आहे आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहे. फायनली गणपती बसायच्या आधी हा आमचा गणपती बसून टेस्ट करतोय ट्रॉलीला, ट्रॉली बरोबर आहे का नाही. तर मग मित्रांनो, फायनली आम्ही लोक निघालो आहे आणि आता बऱ्याच साऱ्या गाड्या पाठवून येतील. मी एकदम बोललो की चला पुढे जाऊन थोडेफार फुटेज काढू. पण फुटेज काय मला भेटले नाही, कारण की ट्रॉली मी यायच्या आधी ट्रॉली निघून गेली. कारण की बोललो आम्ही लोकांनी आधी सकाळी ट्रॉली रेडी केली आणि बोललो चला आता रेडी तर केली, आता घरी जाऊन पटकन फ्रेश होऊ आणि फ्रेश बीस झालो. आणि तेवढ्यात काय जे व्हायचं तेच झालं. ट्रॉली तर गेली पुढे. आता माझे मित्र येतात अजून, ती लोक आले की मग थेट निघू आम्ही कारखान्यामध्ये आणि मग तुम्हाला दाखवतो मस्त की फुटेज. तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक एन्जॉय करा. चलो. असं कधी होणार नाही, आम्ही चाललो आणि ट्रॅजेडी होणार नाही. तर फायनली मी जे गोष्ट घ्यायची होती मेन तेच विसरलो. गणपतीची बिगबाळी विसरलेलो. पण ठीक आहे, बरं आलं इथेच विक्रेत होतो म्हणून पटकन लक्षात आलं. बोला चला पटकन जाऊन पहिली बिगबाळी घेऊ आणि पण लगेच निघू, कारण की आधीच मी लेट झालो. चला. तर मग मित्रांनो, फायनली आम्ही पोहोचलो आहे अरुण दत्तच्या कारखान्यामध्ये. आता आम्ही लोक आतमध्ये एंट्री करू. त्या साईडून एंट्री आम्ही पाचच्या गेटला आलेलो, कारण की पुढे बट ऑफिस आहे, गाडी लावायला जागा नाही. तर पटकन आम्ही गाडी लावली आणि आता जातो थेट कारखान्यामध्ये. तर चला भेटू कारखान्यात. तर फायनली आम्ही कारखान्यात आलो आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे खूप साऱ्या मूर्त्या आहेत तिथे. मी आमची मूर्ती तर बघितली, बट ऑब्वियसली आहे थोडंसं काम बाकी आहे. तर बोललं की थोडं पूर्ण एकदा काम कम्प्लीट झालं तर तुम्हाला दाखवतो आमची मूर्ती कशी आहे. आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे. तर काय वाटतं किती वेळात मूर्ती कम्प्लीट होईल आपली? 2 तास लागतील. 2 तास? काय वाटतं राहुल? फक्त झालं बोलतात, सगळ्यांना माहिती आहे अजून बराच टाईम लागणार आहे. पण बघू आता किती वेळ लागतात मूर्तिकारावरती, किती वेळ लागेल. तर मी तुम्हाला मूर्ती दाखवायची तर मला लई इच्छा होते, पण अजून काम बाकी म्हणून बोललो ठीक आहे जेव्हा कम्प्लीट होईल तेव्हा दाखवतो. तर बोललो मूर्तीला तर बराच टाईम लागणार आहे. तर बोललो चला पहिला आधी येऊन नाश्ता करूया. नाश्ता तर आहे बघा, पहिलं याला भेटलं आहे, कारण की आमच्यामध्ये हात आहे सगळ्यात भुक्कड. काय नाही खाऊन आता काय. मित्रांनो, फायनली मूर्ती बनायला अजून अर्धा तास तरी आहेत, पण मेन काम महत्त्वाचं चालू आहे लोकांचं, खाणं. तर मग मित्रांनो, फायनली गणपती तर रेडी झाला आणि काही अशा प्रकारे आहे. 2 अवतारामध्ये आहे, शिवा आणि विष्णू अवतारामध्ये. अशा प्रकारे आम्ही ह्या टायमाला काहीतरी कॉन्सेप्ट केला आहे. आणि हे तर तुम्हाला इथे वाटत नसेल काय, पण जेव्हा आमची मूर्ती मंडपात जाईल तेव्हा तुम्हाला त्याचं बाजूबाजूचं डेकोरेशन आणि सगळं बघून तुम्हाला खरंच ओम गजाननाय नमः, ओम लंबोदराय नमः, ओम शूर्पकर्णाय नमः, ओम विघ्नहराय
कुठे काय माहित कुठे. तर मित्रांनो फायनली पूजा पण झाली आणि आता थोड्या वेळात आम्ही मूर्ती काढू आणि मग मस्त की ट्रॉलीवर घेऊन आम्ही निघू थेट विक्रोळीला. तर मग आता विक्रोळीला जाऊनच तुम्हाला दाखवतं कारण की विक्रोळीला खरा जल्लोष आमचा चालू होणार आहे. मस्त की ढोल ताशा आणि DJ तर ऑफकोर्स मंडपामध्ये DJ आहे आणि थोड्या वेळाने आता चालू करू आम्ही. तर चला मग भेटू. मित्रांनो फायनली गणपती बाप्पा आपल्या ट्रॉलीवर बसेल आणि आता आम्ही थेट निघू विक्रोळीच्या दिशेने आणि मस्तपैकी आता सगळे ढोल ताशा एकदम जोरात चालू होणार आहे. तर दोन रॅली चालू झाली आणि आम्हाला माहिती ना आम्ही लोक कसं जाणार कारण की आमची मूर्ती अर्थातच्या कुर्ल्याच्या ब्रिजला अडकणार. पण आम्ही विचार करतो की फ्री वेनी जायचा पण बट ऑब्वियस आहे फ्री वेमध्ये टू व्हीलर अलाउड नाही. तर आम्ही विचार करतोय आम्ही जिथे फ्री वे एंड होईल तिथे आम्ही जाऊन थांबू आणि त्यानंतर पुन्हा एकदा मग आम्ही कंटिन्यू गणपती बाप्पाबरोबर जाऊ. हां तर मित्रांनो फायनली आम्ही इथे आलो आहे सायन ब्रिजच्या खाली. तर हे हाच मुद्दा आमचा टास्क आहे की इथून मूर्ती पास होणार की नाही होणार. तर मग मित्रांनो फायनली आमची मूर्ती आली सायन ब्रिज खाली आणि आता ती इथून ब्रिज खाली क्रॉस होणार का नाही ते आमचा मोठा टास्क आहे. तर बघू आता लवकरच होईल ना होईल. माझ्यामध्ये तर 100% होणार क्रॉस. मेन ह्यावेळी आली गणपती बाप्पा. मेन हा टास्क आहे. हळूहळू आराम से आज सगळ्यात मोठा टास्क आहे मित्रांनो. होणार तर पास कंपल्सरी जाते गेली गणपती बाप्पा मोरया. तर मग मित्रांनो फायनली मूर्ती आली आहे विक्रोळीमध्ये. तर मस्त की सगळे रेडी आहे तिथे. ॲक्च्युली ढोल ताशा पण इथे होता पण काही आता लेट झाल्या कारणानिमित्त ढोल ताशा आला डायरेक्ट आमच्या इथे मंदिराच्या इथे. तर आता मस्तपैकी आम्ही लोक तरी पण आरडाओरडा करत आम्ही मूर्ती घेऊन जाऊ. बरेच लोक इथे आहेत आणि अर्धे लोक इथे. तर चला मग भेटू. आणि आमचा मंडळाचा ताटात मोरया. तर मग मित्रांनो फायनली चालू होते आता आमच्या गणपती बाप्पाची मिरवणूक. बँको रेडी झाला आहे आणि आमच्या गणपती बाप्पाची जोरदार मिरवणूक. तर मला वाटतं आज काय गणपती बाप्पा नाराज झालेत. पाऊस जोरात पडत आहेत आणि वाटत त्या एरियातल्या लोकांना दर्शन देतील पण बघूया. भगवान के घर में देर है अंधेर नहीं है दोस्तो. तर पाऊस तर आता थांबलाय. बघू आता काय होतं पुढे जाऊन एरियात गेल्यानंतर. फायनली आता इथे 6 तर राहणार तरुण शिवशक्ती मित्र मंडळ आणि त्यांचे 6 तर रेकॉर्ड करण्यासाठी मी घुसले आतमध्ये ट्रकमध्ये आणि मी इथे सबस्क्रायबर पण वाढवले. मित्रांनो सबस्क्राईब करणार ना? हा भाई सबस्क्रायबर. चला मग मित्रांनो 6 तर
तर मग मित्रांनो रात्रीचे वाजले 1:30 आणि आता आम्ही लोकांनी DJ बंद केला. आता डीजेचा तरी सेटअप अजून काढतायत. त्यानंतर मग आम्ही घेणार मूर्ती आतमध्ये. तरी बरेच लोक अजून थांबलेत. जोपर्यंत मूर्ती आत नाही तोपर्यंत आम्ही काय इथून हलणार नाही. तर मग मित्रांनो चला मग घेऊ आता पटकन मूर्ती आतमध्ये आणि नंतर मग आपल्या ब्लॉगला करू अँड. तर मग मित्रांनो इथं फायनली चालू आहे शेवबुंदी पार्टी. मी तर मस्त एक थैली भरून घेतली आहे कारण की मला माहिती आहे आपण जेवढे लोक आहेत ना बघा घरी न्यायला पण घेतली. पार्सल माझी फक्त शेव आहे. याच्या फक्त शेव आहेत कारण की याच्यामध्ये बुंदी नाही म्हणायला फक्त शेव देत आम्ही लोकांनी. त्याला बुद्धी नाही. बुद्धी नाही. तर मग मित्रांनो फायनली आपले गणपती बाप्पा आपल्या जागेवरती विराजमान झालेत आणि आता फक्त वाट आहे ती फक्त 2 दिवसाची वाट आणि त्यानंतर येणार आहे आमचे गणेश चतुर्थी. तर मित्रांनो आय होप करू तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर माहिती तुम्हाला काय करायचं या ब्लॉगला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा आमच्या ब्लॉग म्हणतो बाय टेक केअर पीस आउट.